हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, आज बऱ्याच दिवसातून मी तुमच्याबरोबर मोठा व्लॉग शेअर करत आहे. तर त्याच्यापाठी काही कारणं होती. असो, पण इथून पुढे आपले व्लॉग कंटिन्यू येतील. तर बघा, सकाळची ही माझी सुरुवात आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आता पावसाळा चालू झाल्यामुळं अशी छान सगळी झाडांना हिरवी पालवी फुटले आणि झाडांची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे. कढीपत्त्याचं झाड, हे शमीपत्र, त्याच्यानंतर गोकर्णाचा वेल तर एवढा सुंदर झाला आहे की आता तो पूर्ण खिडकीला असा वेढला गेलेला आहे. तुमच्यासोबत शेअर केलंच आहे मी. आणि असं ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस असल्यामुळे पाऊस दिवसभरात कधीही येतोय. असं छान वातावरण तुमच्यासोबत शेअर केलं. बाय बाय. तुम्ही म्हणालात जानू स्कूलला निघाले आणि अशा ड्रेसवरती, तर हो, आज माझ्या जानूचा बड्डे आहे. तर बघा, मग ती देखील टिफिन वगैरे घेऊन नाश्ता करून गेली. त्याच्यानंतर आता माझी देवपूजेची वेळ होती. सगळ्यात अगोदर बघा ताईंनो, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. घरातील एका जरी व्यक्तीने सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी त्याचं पुण्यफळ सगळ्यांना प्राप्त होतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पूजा करण्याच्या अगोदर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं. त्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं. आणि हो, कारण बघा, आपली पूजा ही स्टेप बाय स्टेपच असते. त्यानंतर मी उंबरठ्यावरती पाणी मारून घेते. तर ही जो छोटा तांब्या आहे, तुम्ही आत्ता बघितला मी खाली ठेवला, तर तो मी रोज सकाळी असा उंबरठ्यावरती भरून ठेवते दिव्याच्या बाजूला. कारण असं म्हणतात की सकाळी सकाळी आपले पितर जे असतात ते पाणी पिण्यासाठी उंबरठ्यावरती येतात. मग हे जे पाणी असतं तर ते मी उंबरठ्यावरती शिंपडते. आणि त्याच्यानंतर मग उंबरठा छान धुवून पुसून असा सुक्या कपड्यांनी साफ करून घेते. आणि त्यानंतर मग पूजन केलं जातं उंबरठ्याचं. सकाळची आता माझी बरीचशी कामं झालेली आहेत, तुम्हाला दाखवते. आता इकडे किती वाजले? श्री माझा अजून झोपलेला आहे. जवळजवळ सकाळची आता 7 वाजलेले आहेत. माझी टिफिन वगैरे जी काही कामं आहेत ती झालेली आहे. आता श्रीला इकडे उठवायचं. श्रीची सकाळची स्कूल आहे. बाबू, ए बाबू, चला, गुड मॉर्निंग. स्कूलला जायचं ना? गुड मॉर्निंग. बघा, श्रीची आमची झोप काय पूर्ण झालेली नाही. कारण कसं आहे ना, 4 दिवस स्कूलला सुट्टी होती ना, त्याच्यामुळे आता उठायला जरा थोडासा त्रास होतोय. पावसामुळे 4 दिवस स्कूल बंद होता. पिलू, ए बेटा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ बच्चा. चला उठा, टाइम झाला स्कूलचा, उठता ना. चला ताईंनो, मग बाकी आता मी याला उठवून याची तयारी वगैरे करते. आणि मग बाकी आता सगळा बघा असा बिछाना वगैरे पडलेला आहे. आता बघा, इकडे श्रीचा टिफिन भरून झालेला आहे. बाकीची पण जी काही नाश्त्यासाठी भाजी चपाती वगैरे आहे तर ती मी अशी डब्यामध्ये भरून ठेवते. आणि भाजी देखील झालेली आहे इथे कुकरमध्ये. हे बघा, आज मस्त अशी गवारीची भाजी बनवली आहे. पण कसं होतं ना, सकाळचं जे रुटीन आहे ना, तर ते शेअर करता येत नाही. कारण मग गडबड खूप असते, श्रीची तयारी करायची असते वगैरे. त्याच्यामुळे मग एक दिवस असा संपूर्ण मोठा व्लॉग मॉर्निंग रुटीनचा मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आत्तासाठी एवढं जे शेअर केलं. चला तर मग आता पुढे कंटिन्यू ब्लॉग करूया. सगळी सकाळची जे उंबरठा पूजन, तुळशी पूजन होतं तर ते झालेलं आहे बघा. आता इथे रोज मी असं पाणी पण ठेवते छोट्याशा तांब्यात भरून. असं म्हटलं जातं ना की पितरांसाठी इथे पाणी रात्रभर ठेवायचं. कारण सकाळी पितृ आपल्या उंबरठ्यावरती येतात पाणी पिण्यासाठी. तर सकाळीच ते जे पाणी असतं तर उंबरठा त्यांनी साफ करायचा असतो. तर अशा पद्धतीने माझं आता इकडे उंबरठा पूजन देखील झालेलं आहे. तसेच घरातील देवांची देवपूजासुद्धा झालेली आहे.
आता ही आमची कुलदेवीचं स्वरूप म्हणून मी माता यमाई जी आहे त्यांचं असं इथे पूजन करते आणि त्यांना तुपाचा दिवा रोज सकाळ संध्याकाळ लावला जातो. तर बघा आज माझ्याकडे काही देवपूजेसाठी फुलं नव्हती आणि श्रीचे पप्पा देखील नाईट शिफ्टला गेलेले, त्याच्यामुळे अजून काही ते लवकर घरी आलेले नाही. तर म्हटलं असो, आता जी काही आपण पूजा वगैरे करू फुलं आणल्यानंतर फुलं जरी वाहिली तरी चालतील देवाला. त्या अशा पद्धतीने बघा सकाळी जेव्हा पूजा होते ना आपली, तेव्हा खूप छान असं घरामध्ये सगळं वातावरण वाटतं. पूजा वगैरे झाली, श्रीनाथची सगळी तयारी झाली स्कूलची आणि आता श्री स्कूलला चाललेला आहे. तर स्कूलला सोडायला आता आम्ही दोघेही जातो. कधी कधी 4 व्हीलर नेतो, कधी 2 व्हीलर नेतो, कारण पावसावरती डिपेंड आहे. आणि 4 व्हीलर नेली तर तिथे असं जागा जास्त नाही आहे पार्किंगसाठी, स्कूलमुळे खूप गर्दी होते. आणि आज पाऊस नव्हता म्हणून मग आम्ही 2 व्हीलरवरतीच गेलो, त्याला सोडून आलो. मग घरी आल्यानंतर बाकीची उरलेली कामं केली आणि हा टायमिंग आहे दुपारी 2चा. त्याला रिटर्न पुन्हा घ्यायला मी स्कूलमध्ये चालले होते, ते तुमच्यासोबत शेअर करते. कसा गेला आजचा दिवस स्कूलचा तुझा? चांगला गेला. 4 दिवस सुट्टी मिळाली, मजा आली ना? मजा आली. आज पण सुट्टी हवी होती. हा अभ्यास कोण करणार? घरी होमवर्क येतो. अरे पण स्कूलमध्ये शिकवला, टीचर शिकवतात तेव्हाच मग लक्षात राहतं ना स्कूलचा अभ्यास. चला आता बघा श्री स्कूल वरून आलेला आहे. सकाळी मी त्याला किती वाजता सोडला होता श्री? 8 वाजता स्कूलला. आता 2 वाजलेले आहेत. आता घरी जाणार. घरी आल्यानंतर श्री फ्रेश झाला, जेवण वगैरे केला, थोडासा आराम केला, यूट्यूबचं काम केलं आणि त्यानंतर ही वेळ आहे संध्याकाळी 7ची. हे मी तुमच्यासोबत शेअर करते की मी इकडे आले होते या पेट शॉपमध्ये. तर मला लव बर्ड घ्यायचे होते. बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती. पहिल्यांदा होते आमच्याकडे पण काही कारणाने ते मेले, त्याच्यामुळे मग आता बऱ्याच दिवसांनी मी पुन्हा इकडे लव बर्ड घेण्यासाठी आले होते. तर म्हटलं चला आज श्रावणीचा बड्डे आहे, तर त्या बड्डेच्या निमित्ताने काहीतरी खास अशा दिवशी आपण यांची खरेदी करूया, म्हणजे आठवणीत राहण्यासारखा दिवस असतो. तर मी आता इकडे बघत होते कशा पिंजरा घ्यायचा, कोणत्या कलरचे घ्यायचे लव बर्ड्स वगैरे. आणि ते जे दादा आहेत तर ते मला पिंजरा वगैरे असे जॉईन करून देत होते आणि त्यांनीच मला सजेस्ट केलं की हे कोणते कोणते जे म्हणजे मेल फिमेल आहेत. आपल्याला तर काही त्यातली एवढी आयडिया नसते, तर त्यांनी मला फक्त चॉईस करायला सांगितलं की तुम्ही करा चॉईस कोणता हवा आहे तुम्हाला. आणि त्या पद्धतीने मी इकडे एक मेल आणि एक फिमेल असे लव बर्ड 2 घेतलेले आहेत. ब्ल्यू कलरचा आहे, एक ग्रीन आणि येल्लो मिक्समध्ये आहे. क्या है बिट्टू? चलो चलो पण यायचंय. त्यानंतर बघा इकडे मी तुम्हाला फिश टँकसुद्धा शेअर करते. एवढे छान छान याच्यामध्ये कलरफुल फिश आहेत, एकदम छोट्या आकाराचे, मोठ्या आकाराचे, असे वेगवेगळ्या कलरचे एवढे सुंदर फिश टँक होते इथे. पण आणि बघा इथे सुद्धा असे मोठे पण होते आणि वेगवेगळे कलर्स तर एवढे छान छान होते ना त्या फिश टँकमधील फिशचे. पण बघा मला आत्ता सध्या तरी काही फिश टँक घेणं पॉसिबल नाही, कारण तेवढे माझ्याकडे जागा पण नाही, पण इन फ्युचर मी ते घेणार आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो. राधा, ए राधा, त्यानंतर माझ्या जानूच्या बड्डेचं आम्ही छोटंसं फॅमिली सेलिब्रेशन केलं, ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जानू. मुली कशा मोठ्या होतात लगेच, काही कळत नाही बघा ताईंनो.
माझी जानू आता हा म्हणता 14 वर्षाची झाली. ही छोटीशी जानू अगदी घरामध्ये खेळणारी, मला म्हणजे बागडणारी, रांगणारी, कधी एवढी मोठी झाली समजलंही नाही. असो, मुलीची जात ही अशीच असते आणि ती कधीही भुरकन उडून जाते तेही कळत नाही. तो पुढचा पार्ट आहे. तर त्याच्यानंतर आता मस्त अशी आम्ही इकडे चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती, तंदूर चिकन बिर्याणी. तसं तर आम्ही बाहेर हॉटेलला जाण्याचा प्लॅन कॅन्सलच केला, कारण पावसाचं एवढं वातावरण आहे. त्याच्यामुळे आम्ही घरीच असं जेवण ऑर्डर केलं होतं. माझी मम्मी, भाऊ, त्याच्यानंतर जानूचे काका काकी, त्यांची मुलं, आम्ही सगळ्यांनी मिळून असं छोटंसं बड्डेचं सेलिब्रेशन केलं. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.